मुंब्रा स्टेशनजवळ भयंकर रेल्वे दुर्घटना। 2 लोकल एकमेकांजवळून जाताना लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा खासल्या गेल्या। लोकलमधून 13 प्रवासी खाली पडले, 4घांचा मृत्यू। रेल्वे प्रशासनाची माहिती। मंत्री गिरीश महाजन यांनी कळवा रुग्णालयात जखमींची घेतली भेट। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर, तर सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याची महाजनांची घोषणा। मृत्युमुखी पडलेले प्रवासी दरवाजाच्या फुटबोर्डवर उभे होते, त्यामुळे लोकलमधनं प्रवासी खाली पडले। रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंब्रा रेल्वे लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू। विकी बाबासाहेब मुख्यादल यांनी अपघातात जीव गमावला। बाहेरच्या लोंढ्यांमुळे मुंबईतली रेल्वे सेवा कोलमडली। मुंब्रा लोकल रेल्वे अपघातानंतर राज ठाकरेंचा हल्लाबोल। लोकलचे दरवाजे बंद केल्यास प्रवासी गुदमरून मरतील, असंही मत। मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड देण्याची पुन्हा केली मागणी। पुण्यामध्ये उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। रेल्वे अपघाताचं खापर प्रवाशांवरच फोडू नका। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर शरद पवारांनी खडसावलं। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची केली सूचना। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधल्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। अजितदादांनी व्यासपीठावरील स्वतःची नेमप्लेट बाबासाहेब पाटलांच्या नेमप्लेटसोबत बदलली। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलं। ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंसोबत जाणार। थोड्याच वेळात पक्षप्रवेश सोहळा पार पडणार। आणि इंदोरमधनं मेघालयमध्ये हनीमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनमकडूनच हत्या। सोनमसह 4 सुपारी किलर्सनाही अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।